मे 1999 दिल्लीच्या 10 जनपदवर काँग्रेस कार्यसमितीची एक अतिशय महत्त्वाची बैठक सुरू होती। सोनिया गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली होती। अख्खी दिल्ली सोनिया गांधींसमोर नतमस्तक होती। अचानक त्या बैठकीत एका मराठमोळ्या नेत्यानं थेट दिल्लीच्या हायकमांडला आव्हान दिलं। हे आव्हान तोंडी नव्हतं तर एका विस्तृत पत्राच्या माध्यमातून होतं। त्या एका पत्रावर 3 सह्या होत्या आणि त्याच एका पत्रानं देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाला थेट मध्यभागातून चिरून टाकलं। दिल्लीच्या तख्ताला थेट नडणारे ते नेते होते शरद गोविंदराव पवार। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास आपण पाहतो तेव्हा आपल्याला फक्त सत्तेची गणितं दिसतात। पण मित्रांनो, या पक्षाचा जन्म, त्यामागचा संघर्ष आणि या पक्षाला मिळालेलं घड्याळ हे चिन्ह, यामागचा इतिहास एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी रंजक नाहीये। शरद पवारांनी काँग्रेस का सोडली, घड्याळ हेच चिन्ह का निवडलं आणि शून्यातून हा पक्ष उभा करण्यासाठी कुणी कुणी रक्ताचं पाणी केलं, जाणून घेऊयात आजच्या सविस्तर आणि सखोल व्हिडिओमध्ये। गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल। 1998 ते 99च्या दरम्यान देशात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या एका मतानं पडलं होतं। देश पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकांच्या उंबरठ्यावर उभा होता आणि अशा वेळी काँग्रेसमध्ये एक मोठा अंतर्गत बदल झाला। वर्षानुवर्ष राजकारणापासून दूर राहिलेल्या गांधी घराण्याच्या सून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या हातात घेतली। काँग्रेसमधील एक मोठा कंपू सोनिया गांधींना थेट देशाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट करू लागला। दिल्लीतल्या चाणक्यांना वाटलं की गांधी घराण्याचा चेहरा समोर आणला की सत्ता परत मिळेल। पण याच गोष्टीनं काँग्रेस अंतर्गत एका बंडाची ठिणगी टाकली। 19 मे 1999च्या त्या बैठकीत शरद पवार, मेघालयचे दिग्गज नेते पीए संगमा आणि बिहारचे तारिक अनवर या तिघांनी मिळून एक ऐतिहासिक आक्षेप घेतला। आक्षेप काय होता तर 98 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात पंतप्रधान पदासाठी आपल्याला इटलीत जन्मलेली परदेशी वंशाची व्यक्तीच पुढे करावी लागेल का? या देशाचं नेतृत्व हे याच मातीत जन्मलेल्या मूळ भारतीय व्यक्तीकडेच असायला हवं। या एका पत्रामुळे सोनिया गांधी प्रचंड दुखावल्या गेल्या। त्यांनी तडकाफडकी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची खेळी केली आणि यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते भावुक झाले आणि दिल्लीत पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। पक्षातील निष्ठावंतांनी पवारांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला। परिणाम काय झाला तर 25 मे 1999 रोजी शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अनवर या तिघांचीही काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली। दिल्लीला वाटलं होतं की हकालपट्टी केल्यावर शरद पवार संपतील, पण तिथेच दिल्लीची गणितं चुकली। कारण पवारांच्या पाठीशी महाराष्ट्राची ताकद उभी होती। त्यांनी ठरवलं की आता मागे हटायचं नाही। स्वाभिमान आणि राष्ट्रवाद या मुद्द्यावर नवीन राजकीय पर्याय उभा करायचा। काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 15 दिवसात म्हणजेच 10 जून 1999 रोजी दिल्लीच्या विठ्ठलभाई पटेल हाऊसच्या मैदानावर एक ऐतिहासिक सभा झाली। या सभेमध्ये शरद पवारांनी आपल्या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। या नव्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळी शरद पवारांसोबत महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक दिग्गज चेहरे खांद्याला खांदा लावून उभे होते। पीए संगमा ईशान्य भारतातील एक अत्यंत प्रभावशाली आणि अभ्यासू नेते, ज्यांनी नंतर लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवलं। तारिक अनवर बिहारमधील अल्पसंख्याक समाजाचा एक मोठा आणि सुशिक्षित चेहरा। त्याचबरोबर महाराष्ट्रातून छगन भुजबळ, जे पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले, आर पाटील, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, पद्मसिंह पाटील आणि दिलीप वळसे पाटील या नेत्यांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढायला सुरुवात केली। पक्षाची विचारसरणी ठरली, गांधी नेहरूंचा विचार, पण नेतृत्वात भारतीय स्वाभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा। नवा पक्ष स्थापन झाला, पण कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी एका मजबूत ओळखीची म्हणजेच निवडणूक चिन्हाची गरज असते। राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिन्ह निवडण्याची कहाणी सुद्धा खूप रंजक आहे। जेव्हा निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला गेला तेव्हा चिन्हांचे अनेक पर्याय समोर आले।
शरद पवारांना असं चिन्ह हवं होतं जे ग्रामीण भागातील शेतकऱ्यापासून ते शहरी भागातील नोकरदारापर्यंत प्रत्येकाला सहज समजेल आणि लक्षात राहील। अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर घड्याळ या चिन्हावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। पवारांनी घड्याळच का निवडलं तर त्यामागे काही अत्यंत महत्त्वाची कारणं होती। घड्याळ ही अशी वस्तू आहे जी भारतातील प्रत्येक घरात, गरिबाच्या झोपडीत आणि श्रीमंताच्या महालात असते। हे चिन्ह समजण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची गरज नसते। घड्याळ हे सातत्य, प्रगती आणि वेळेचं भान राखणारं प्रतीक आहे। पवारांना जनतेला सांगायचं होतं की आता महाराष्ट्राची आणि देशाची नवी वेळ सुरू झाली आहे। या घड्याळात 10:10 झालेली दाखवली जातात, जी जगभरात घड्याळाची स्टँडर्ड पोझिशन मानली जाते, ज्यामुळे घड्याळ हसत असल्यासारखं वाटतं आणि वर भारतीय तिरंगा लावण्यात आला, जो पक्षाच्या राष्ट्रवादी नावाशी सुसंगत होता। पक्ष स्थापन झाला आणि अवघ्या 2 ते 3 महिन्यातच म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर 1999 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा आणि देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। नव्या पक्षासाठी ही अग्निपरीक्षा होती, कारण समोर वर्षानुवर्ष पाय रोवून उभी असलेली मूळ काँग्रेस होती आणि दुसरीकडे शिवसेना भाजपची मजबूत युती होती। पण अवघ्या 2 महिन्यांच्या आयुष्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात चमत्कार घडवला। 1999च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढून चक्क 58 जागा जिंकल्या। शरद पवारांच्या झंझावाती दौऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षानं मजबूत पकड निर्माण केली। ज्या सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली होती, त्याच काँग्रेससोबत निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला आघाडी करावी लागली, कारण महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या 2 काँग्रेस एकत्र येणं गरजेचं होतं। राजकारणात कुणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा हा जिवंत पुरावा होता। विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री बनले। पवारांनी तयार केलेल्या तरुण आणि आक्रमक नेत्यांच्या फौजेनं हा पक्ष तळागाळात पोहोचवला। यात अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान मोलाचे राहिले। छगन भुजबळ यांनी पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून ओबीसी समाजाला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीशी जोडलं। त्यांची आक्रमक आणि रोखठोक भाषणं पक्षाचा मोठा कणा बनली। आर पाटील अर्थातच आबा गृहमंत्री म्हणून काम करताना आबांनी आपल्या स्वच्छ, प्रामाणिक प्रतिमेनं आणि गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानासारख्या योजनांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या हृदयात राष्ट्रवादीचं स्थान पक्क केलं। जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील पक्षाची अभ्यासू, सुशिक्षित आणि पडद्यामागची रणनीती आखणारी फळी म्हणून या नेत्यांनी अर्थ आणि सहकार क्षेत्रात पक्षाची पकड मजबूत ठेवली। अजित पवार पक्षाचे तरुण आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून अजित पवारांनी संघटना बांधणी आणि प्रशासकीय कामात आपली वेगळी छाप पाडली होती। संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठे जाळे विणण्यात आलं आणि पक्षाला आक्रमक चेहरा देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांच्या याच तडफदार कामामुळे पक्ष अनेक वर्ष सत्तेत टिकून राहिला। 1999 मध्ये एका पत्रानं काँग्रेस फुटली, तेव्हा शरद पवारांनी शून्यातून राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली, तिला घड्याळ चिन्ह मिळवून दिलं आणि महाराष्ट्राच्या सत्तेत केंद्रस्थानी आणून बसवलं। जवळपास 2.5 दशकं या घड्याळाच्या काट्यांवर महाराष्ट्राचं राजकारण फिरत राहिलं। काळाच्या ओघात अनेक नेते आले गेले, अनेक राजकीय भूकंप झाले आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचा हा इतिहास एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलाय। पण एक गोष्ट मात्र नक्की, 1999च्या त्या एका पत्रानं आणि शरद पवारांच्या स्वाभिमानाच्या लढाईनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कायमची बदलून टाकली। तुम्हाला काय वाटतं, 1999चा तो पवारांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय योग्य होता का? आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ऐतिहासिक प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।